हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत कवटाची चटणी. तर कवीट हे बाजारामध्ये खूपच प्रमाणामध्ये आलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा हे कवीट आणा आणि नक्कीच ही चटणी करून बघा. तर कवीट बाजारातून आणताना ही काळजी घ्यायची आहे की कवीट हे वजनाने जड असलं पाहिजे, तरच ते पिकलेलं तुम्हाला मिळेल. अन्यथा जर ते हलकं असेल वजनाने तर समजायचं की ते कच्चं असेल किंवा ते खराबही असू शकतं. आता आपण हे कवीट लाटण्याने फोडून घेतलेलं आहे. तुम्ही इथे मुसळी किंवा बत्ता देखील वापरू शकतात. हे कवीट अगदी पटकन फुटतं. आता बघा, मी खोलून दाखवत आहे. बघा आतमध्ये किती छान गर निघालेलं आहे. बघ, तुम्ही बघू शकतात. जर आतमध्ये पांढरा गर असेल तर समजायचं की ते कवीट हे कच्चं आहे. तुम्ही जर हे कवीट बाजारातून आणलं आणि तुम्हाला जर अजिबातच वेळ मिळाला नाही चटणी करायला, तर तुम्ही एकच काम करायचं की ते कवीट फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ते फ्रीजच्या बाहेर काढूनच तुम्ही चटणी बनवायची. जर हे कवीट बाहेरच राहिलं तर त्याला बुरशी येऊन ते खराबही होऊ शकतं. हे कवीट आणून मला 2 ते 3 दिवस झालेले आहेत. मी हे कवीट फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं. फ्रीजमध्ये सुद्धा हे खूप छान पिकून गेलेलं आहे. पिकल्यानंतर याचा वासही खूप छान येतो आणि याला चवही खूप छान लागते. अगदी गोड आंबट अशी चव याला लागते. तर आता हे कवड्याची चव मी घेऊन बघितलेली आहे. तर ही आहे थोडीशी आंबट आणि गोड, त्यामुळे याच्यात गूळ थोडासा कमी लागणार आहे. जर तुमचं कवीट जर खूपच आंबट असेल तर तुम्हाला कविटाच्याच प्रमाणानुसार गूळ घ्यावा लागेल. आता इथे मला एका कविटाचा गुळाप्रमाणे अर्धा गूळ घेतलेला आहे बघा मी इथे. आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या मी इथे घेतलेल्या आहेत. आणि गूळ बारीक चिरून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, कवीट हे आयुर्वेदिक फळ आहे. याचे एक ना अनेक असे उपाय आहेत. त्यातला एक महत्त्वाचा उपाय म्हणजे पित्तावर याचा उपयोग चांगला होतो. जर तुम्हाला पित्त असेल तर तुम्ही ही चटणी तुम्ही रोज आहारामध्ये समाविष्ट केली पाहिजे. किंवा कविटाची जी पानं असतात त्या पानांचा रस तुम्ही अंगाला लावला पाहिजे किंवा त्या आहारात त्याचा समावेश केला पाहिजे. कविटाचा आतला गर तुम्ही बघू शकता किती छान निघालेला आहे. बऱ्याचदा काय होतं की कवीट हे वरून छान दिसतं आणि जेव्हा आपण त्याला फोडतो तेव्हा ते काळपट असतं किंवा आतमध्ये गर देखील खराब असू शकतो. परंतु हे कवीट खूप छान निघालेलं आहे. यामध्ये थोड्याशा बिया सुद्धा असतात, परंतु त्या बिया त्रासदायक अजिबात नसतात. त्या मिक्सरमध्ये वाटताना त्याही वाटल्या जातात. ही चटणी पाट्यावर वाटल्यामुळे सुद्धा खूप छान लागते. आता आपण मिक्सरच्या छोट्याशा भांड्यामध्ये म्हणजे चटणी पॉटमध्ये कविटाचा गर, लसूण आणि गूळ घातलेला आहे चिरलेला. गूळ हा कविटाच्या गरापेक्षा थोडासा कमी घेतलेला आहे. आता आपण चवीनुसार लाल तिखट घातलेलं आहे. इथे मी एक लहान चमचाभर तिखट घातलेलं आहे. आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. इथे मी 1 चमचाभर मीठ टाकलेलं आहे. आणि अगदी थोडीशी कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे. कोथिंबीरीने चटणीला खूप छान चव लागते. आता मी इथे चमचाभर जिरं घातलेलं आहे. आता मी चटणी मिक्सरला बारीक वाटून घेत आहे. आता ही बिना पाण्याचं वाटल्यानंतर त्यामुळे थोडंसं मी पाणी घातलेलं आहे, त्यामुळे ती खूप फाईन अशी बनणार आहे. वाव, मस्त चटणीला रंग आलेला आहे. तुम्ही बघू शकता लाल चटक अशी चटणी मस्त तयार झालेली आहे. ही दिसायला तर छान दिसत आहे, पण चवीला तर अतिशय भन्नाट अशी चटणी बनलेली आहे. आता महत्त्वाचं सांगायचं म्हणजे चटणी वाटताना त्याच्यात थोडंसं पाणी हे नक्की घालावंच लागतं, कारण की चटणी त्याशिवाय बारीक होतच नाही. आता ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 10 ते 15 दिवस नक्कीच खाऊ शकतात. आणि तुम्हाला जर फ्रीजच्या बाहेर ठेवायची असेल तर मात्र हिला तेलाचा तडका देऊन हिला थोडंसं गरम करून घ्यायचं. म्हणजेच काय होईल की गूळ हा वितळून जाईल आणि चटणी टिकायला मदत होईल. तर मैत्रिणी, सीझन चालू आहे, नक्कीच कवीट आणा, चटणी करून बघा आणि मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. आणि प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.